सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 159 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आजच्या एपिसोडमध्ये 2 गाणी आहेत आणि तीसुद्धा माझ्या खूप आवडीची आहेत, म्हणून मी आवाज देत आहे. रिसेप्शन झालं आणि सगळे घरी आले. आर्यनची आणि स्वीटीची सुहागरात होती आणि आता स्वीटी आणि आर्यनला तयार करण्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट तरुण मुलांवर सोपवलं आणि तन्वी अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये गेले. तन्वी वॉश घेऊन आली आणि टॉवेल तसाच हातात पकडून बेडवर बसली. आज थकल्यासारखी वाटत होती, पण तरीही चेहऱ्यावर समाधान होतं. खूप मोठी जबाबदारी पार पडली होती, म्हणून आता ती रिलॅक्स बसली होती. मग अर्जुनने सुद्धा वॉश घेतला आणि तिला तशी थकून बसलेली पाहून त्याने तिच्या हाताला पकडलं आणि पाठीमागून वळवून तिला घट्ट मिठी मारली आणि त्यानं त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले आणि खूप खूप म्हणजे खूप रिलॅक्स फील करत अर्जुनने अलगद त्याचे डोळे मिटले आणि तसाच तिला मिठी मारून हळूहळू झोक्यासारखा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे असा हिंदोळा घ्यायला लागला. आणि आजचा त्याचा रिलॅक्स अँड रोमॅन्टिक मूड बघून तन्वीने त्याच्या गालावर हात ठेवला. त्याचा गाल थोडा कुरवाळला आणि पुन्हा हात काढला. तसं पुन्हा अर्जुनने तिचा हात पकडला आणि गालावर ठेवला आणि म्हणाला, तनू माझे लाड कर ना. आणि खूप दिवसातून त्याची ही स्वीट डिमांड ऐकून तन्वी म्हणाली, अर्जुनजी आज तुम्हाला माझ्याकडून तुमचे लाड करून घ्यायचे आहेत का? आणि अर्जुन म्हणाला, यस बेबी, कारण आता तुझ्या बाळाचं तर लग्न झालं आणि त्याचे लाड करायला त्याची बायको आजपासून त्याच्या बेडरूममध्ये गेली आहे. मग आता तरी तू मला म्हणणार नाहीस ना की अर्जुन मुलं आहेत, मी त्यांचं कोण बघणार? अर्जुन तुझं काय असतं रे मध्येच, सोड मला, मुलांकडे जाऊ दे. आता असं म्हणणार नाही ना तू बेबी? गेली 25 वर्ष मी सतत हे ऐकतो आहे. जेव्हा मी तुला म्हणतो की माझे लाड कर, तेव्हा तू मला नेहमी मुलांचं कारण सांगत असतेस आणि माझे लाड करतच नाहीत. मग आता एका जबाबदारीतून मी मुक्त झालो आणि मला खूप म्हणजे खूप मोकळं वाटते. तन्वी आता हसली आणि तिनं तिचं तोंड त्याच्याकडे केलं आणि त्याचे दोन्ही गाल हातात पकडून म्हणाली, अर्जुन सगळं छान झालं ना रे. आणि सगळ्यात छान काय झालं माहीत आहे का? आपल्या आर्यनला वर्ल्ड बेस्ट लाईफ पार्टनर मिळाला. अर्जुन म्हणाला, हो ना तनू, आयुष्यात पैसा पोझिशन काहीच मॅटर करत नाही. मॅटर करतं फक्त तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला चांगला जोडीदार मिळणं. जोडीदाराची निवड जर योग्य असेल ना तर आयुष्य स्वर्ग होतं, जसं माझं झालं. आणि जर ती निवड चुकली किंवा आपला जोडीदार चुकला तर आयुष्य नरकापेक्षाही वाईट असतं. असं म्हणून अर्जुन थोडा सॅड झाला. बहुतेक त्याला आता बाबांची आणि त्यांच्या लाईफ पार्टनरची आठवण आली असेल. आणि का नाही येणार आठवण अर्जुनला त्याच्या बाबांची? त्याचे बाबा त्याच्या लाईफचे हिरो होते, त्याचा आयडॉल होते आणि अशा शुभप्रसंगी त्यांची हमखास आठवण त्याला यायचीच. पण त्याचबरोबर जशी सुखाला दुःखाची झालर असते, हसण्यामागे रडू चिकटलेलं असतं, तसं त्याच्या बाबांच्या आठवणीमागे त्याच्या चरित्रहीन आईची आठवण चिकटलेलीच होती. आणि म्हणूनच अर्जुन बाबांची सुद्धा आठवण कमी काढायचा आणि त्या बाईमुळे त्याला त्याच्या बाबांचा फोटोसुद्धा लावू वाटत नव्हता घरामध्ये. कारण फक्त बाबांचा फोटो लावला की रिया म्हणायची, आईबाबांचा एकत्र फोटो लावूया. आणि अजून रियाला ही रियालिटी माहीत नव्हती आणि तिला सांगायचं सुद्धा नव्हतं. कारण तिला जर कळलं असतं की तिच्या आईच्या अशा चारित्र्यहीन वागण्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. ती आणि तिची आई देसाईंच्या घरापासून खूप अलग झाल्या. रियाची इतकी वर्ष बाबांशिवाय तिच्या भावाशिवाय कशामुळे वेगळी काढावी लागली आणि इतकं मोठं सत्य आणि धक्का रिया पचवू शकली नसती. रिया खूप हळवी होती
आता सध्या या जगात फक्त 4च व्यक्तींना हे सत्य माहीत होतं. अर्जुन, तन्वी, कुणाल आणि मिस्टर अहुजा. या तिघांकडून तर रियाला सत्य समजणारच नव्हतं. समजलं तर ते अहुजाकडूनच समजणार होतं. आणि आता तो सॅड झाला आहे हे पाहून तन्वीनं त्याच्या डोक्यातून ते विचार दूर करण्यासाठी काय करावं लागतं हे माहीत होतं तिला. थोडासा प्यारवाला मॅजिक और सब ठीक. मग तिनं त्याचे डोळे झाकले आणि हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि अर्जुन गालात हसला. तिच्या थंड ओठांचा त्याच्या ओठांना स्पर्श झाला आणि त्याचे ओठ हसायला लागले आणि लगेच स्वारींचा मूड चेंज झाला आणि आता तन्वीनं त्याला किस केला आणि पळून जाऊ लागली. तशी त्यानं तिच्यावर वाघासारखी झडप घातली आणि तिला मिठीत पकडली आणि तिच्या कमरेत हात घालून खूप गुदगुल्या करायला लागला आणि म्हणाला, अब ऐसे तो नहीं जाने दूंगा जाने मन, ऐसी प्यास जगा कर और बदन में आग लगा कर कहा चल दी. मग तन्वी हळूच त्याच्याकडे वळली, त्याच्या गळ्यात हात टाकले, त्याच्या गालाला तिने तिचे गाल घासले. तसं त्याच्या शरीरात थोडीशी हलचल व्हायला लागली आणि आज अर्जुनला त्याच्या जाणेमनचा मूड खूपच हटके वाटत होता. मग तन्वीने त्याच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर घातली. तिने तिच्या तोंडातल्या हवेनेच त्याचे हिरो टाईपचे पुढचे केस उडवले आणि त्यानं अलगद त्याच्या पापण्या मिटून घेतल्या. आणि आता तो बेसावध आहे हे पाहून पुन्हा एकदा या शेरणीने चिटिंग केली आणि तन्वीने त्यालाही गुदगुल्या केल्या आणि त्याच्यापासून सुटका केली आणि पडद्याच्या मागे जाऊन लपली. आणि अर्जुन तिथे गेला आणि आता त्यानं तिला पडद्यासह मिठीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि तन्वीनं तो पडदा स्वतःभोवती गुंडाळून घेतला आणि गोल स्वतःभोवती गिरकी घेतली आणि जाळ्यात अडकलेल्या मासोळीसारखी आता ती दिसत होती. आणि आजची तिची ही कातील अदा अर्जुन सरांना घायाळ करून टाकत होती. आज हनीमून होता टायगरचा, पण बब्बर शेर आणि बब्बर शेरणीसुद्धा रोमॅन्टिक झाले होते. एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याला त्यांचं प्रेम साजरं करण्यासाठी कोणतंही निमित्त कमीच पडतं. आणि आता खूप स्ट्रेस आला होता आणि स्ट्रेस बस्टर म्हणून हा रोमॅन्स सुरू होता. आणि इतरांचं लग्न पाहिलं की आपलंच लग्न आणि आपलंच तरुणपण आठवायला लागतं. तसं अर्जुन तन्वीचं झालं होतं. मग अर्जुननं तिला तशीच पडद्यासह मिठीत उचलली आणि तन्वी हसून गाणं म्हणायला लागली, जाने दो ना पास आओ ना, छूना छूना देखो छूना छूना मुझे, छूना छूना छूना, जाने दो ना पास आओ ना, आओ ना पास, आओ ना पास, आओ ना हे जाने दो ना पास आओ ना. असं खूप रोमॅन्टिक होऊन दोघेही गाणं म्हणत होते. आणि आता अर्जुननं तिच्या हाताच्या बोटापासून तिला किस करायला सुरुवात केली आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिला अलगद त्याच्या बाहुपाशात उचललं आणि बेडवर नेलं आणि एका हाताने तिला मिठीत घेत दुसऱ्या हाताने त्यांना लाईट ऑफ केली. आणि मग आता इकडे इंद्रा त्याच्या घरी निघाला होता आणि ड्रायव्हिंग करत करत आज आर्या जे काही वागली तेच त्याच्या डोक्यात खेळत होतं. आणि आता त्याला तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची फार इच्छा होती. आणि त्याला तिचे डार्क पिंक लिपस्टिक लावलेले ओठ दिसत होते आणि ती शहाणी आहे, सांगितलं की ऐकते असं त्याला वाटलं. मग इतक्यात त्याला आरवचा फोन आला आणि आरव म्हणाला, इंद्रा, अरे देसाई मेन्शनमधून काही खबर आली की नाही? इंद्रा म्हणाला, आरव जीजू अभी तक तो कुछ भी खबर नहीं मिली.
आणि आरव म्हणाला, इसका मतलब टायगर अभी तक जाल में फंसा ही नाही. आणि इंद्र म्हणाला, ओके, मग वाट पाहूया कधीपर्यंत तो बाहेर थांबेल. मछली को जाल में तो फसना ही पडेगा. असं म्हणत त्यानं फोन ठेवला. आणि इकडं आर्यन बेडरूममध्ये आला आणि डोअर लॉक केला आणि जशी त्याची चाहूल लागली तसं घोंगट घेऊन बसलेली आणि तो केव्हा येईल याची वाट बघणारी स्वीटी थोडी सावरून बसली. आर्यनने आधी तिच्याकडे पाहिलं तर ती दोन्ही हाताने गुडघे पकडून बेडवर बसली होती आणि पायाच्या नखापासून ते केसापर्यंत पूर्ण शरीर तिनं झाकून घेतलं होतं. मग आर्यनने थोडंसं गालात हसून त्याचं डोकं खाजवलं. खरं तर या क्षणाची दोघेही खूप आतुरतेने वाट बघत होते आणि आता तो क्षण असा जवळ आला होता तर भीती वाटत होती, संकोच वाटत होता. पण तो संकोच आणि ती भीती फक्त आजच्या दिवस असणार होती, कारण प्रत्येक कपलच्या लाईफमध्ये ही फर्स्ट नाईट अशीच असते. अवघडलेली अवस्था दोघांचीही असते आणि एकमेकांशी पहिल्यांदाच खूप जास्त ओळख करून घ्यायची असते. मग आर्यनने त्याची नजर अख्ख्या रूमवर फिरवली आणि सगळ्यात आधी त्याची नजर गेली ती बेडच्या टॉपच्या साईडला. आणि आर्यन आणि स्वीटीचा लग्नातला तिच्या भांगामध्ये कुंकू भरतानाचा सुंदर फोटो, खूप मोठा, जवळजवळ अख्ख्या भिंती एवढा करून लावला होता. आणि आता तोच फोटो तिथं त्यांची इच्छा असेपर्यंत तरी राहणार होता. तो क्षण आणि ती मोमेंट अजिबात विसरण्यासारखी नव्हती. जेव्हा त्यानं तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तो क्षण तिनं आयुष्यभरासाठी डोळे मिटून तिच्या मनात कैद केला. आणि मग आर्यननं हळूहळू त्याची नजर इतर ठिकाणी फिरवली तर भरपूर लव शेपचे बलून भिंतीवर लावले होते, जमिनीवर सुद्धा पसरले होते आणि अख्ख्या बेडवर फुलांच्या माळा सोडण्यात आल्या होत्या. त्याचा प्रशस्त असा मोठा बेड आणि त्यावर पांढरी शुभ्र बेडशीट अंथरली होती आणि अख्ख्या पूर्ण बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांचा लेअर तयार केला होता. आणि मेणबत्त्या सुद्धा ठेवल्या होत्या, पण त्या अजून लावल्या नव्हत्या. आणि ते सगळं डेकोरेशन पाहूनच स्वीटी संकोचली होती आणि अवघडल्यासारखं झालं होतं आर्यनला. मग त्यानं हळूच थोडा घासा साफ केला आणि हळूच मेणबत्ती पेटवली आणि एक एक करून त्यानं रूममधल्या सगळ्या मेणबत्त्या पेटवल्या आणि डिम लाईट होती ती ऑफ करून टाकली. आणि अख्ख्या रूमभर आता त्या मेणबत्त्यांचा प्रकाश पसरला. स्वीटी आता तो जिकडे फिरेल तिकडे तिरक्या नजरेनं पाहायची आणि आता फायनली तो तिच्याजवळ आला. आणि आता चुलबुल्या नटखट आर्यनला इतकं सगळं हे अवघडले पण सहनच होत नव्हतं. इतका संयमी त्याचा स्वभाव नव्हता. इतकी वर्ष जेव्हा जेव्हा तो तिच्याजवळ यायचा तेव्हा मोहाच्या खूप शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत तिच्याजवळ जाऊन परत आला होता. पण आता फायनली त्याला परमिशन मिळाली होती तिला कायमची स्वतःची बनवण्याची. आणि त्यानं पटकन घुंगट घेतलेल्या स्वीटीला घट्ट मिठी मारली, जसं आधी एक्साईट होऊन मारायचा तशी. आणि स्वीटी आधी दचकली, घुंगटच्या आत तिने तिचे डोळे मोठे केले आणि पुन्हा खूप संकोचली आणि तिने अंग आखडून घेतलं. आणि आर्यन तिला म्हणाला, स्वीटी, व्हॉट इज धिस यार, हे काढ ना सगळं, हे काय आहे घुंगट वगैरे, आपल्या दोघांमध्ये या सगळ्याची गरज आहे का? तसं स्वीटीने नाही मध्ये मान हलवली. आर्यन मला नाही ना गरज, मग हे पटकन काढ बरं, असं म्हणून तो तिचा घुंगट काढायला गेला. इतक्यात तिनं त्याचा हात पकडला आणि पुन्हा नाही मध्ये मान हलवली. आर्यन म्हणाला, काय नाही, आता काय झालं? आणि स्वीटी काहीच न बोलता फक्त त्याच्या हातात तिने चिठ्ठी दिली. आता आर्यन फारच शॉकिंग होऊन मनात म्हणाला, आता ही काय भानगड, आजच्या रात्री हिला चिठ्ठ्या का पाठवू वाटत आहेत? आणि तो म्हणाला, स्वीटी, आज आपली सुहाग रात आहे, मतलब सुहागवाली रात, मतलब मेरीवाली रात. आणि तुला आता हे सगळं करायचं आहे का, नॉटी कुठली? मग स्वीटीने हो मध्ये मान हलवली आणि ती चिठ्ठी वाच
असं तिने बोटाने त्याच्याकडे बघून इशारा केला. आर्यन म्हणाला, ओके वाचतो. असं म्हणून त्यानं ती चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलं होतं, आत्ताच घुंगट काढायचं नाही, उठाबशा काढून दाखव आणि पुशअप्स करून दाखव, मगच मी बोलणार आणि घुंगट काढणार, नाहीतर तसाच बस, मी हात लावू देणार नाही. आणि आर्यनने आता थक्क होऊन डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, आता ही काय नौटंकी आहे? स्वीटी, आजच्या रात्री असं कोण करतं का बेबी? तुला माहीत आहे ना मी किती एक्साईट आहे, मला जवळ येऊ दे ना. आणि स्वीटीने पुन्हा घोंगटमधूनच नाहीमध्ये मान हलवली आणि आर्यनला तिचा थोडा रागच आला. पण आजच्या रात्री मूड खराब करून घ्यायचा नव्हता. आज जर बायका म्हणाल्या ना तळवे चाट, तरी चाटावे लागतील. आणि डॅड आणि अतुल अंकल म्हणतात तेच खरं आहे, बायका आयुष्यभर तालावर नचवतात. आणि आर्यन बाबू, तुमची सुरुवात तर पहिल्या रात्रीपासूनच झाली. सच में शादी का लड्डू दूर से तो दिखता है प्यारा, मगर पास जाओ तो बहुत कड़वा लगता है, खाने के बाद बहुत पछतावा होता है, असं त्याच्या मनात आलं. मग स्वीटीने पुन्हा पुशअप्स काढ असं सुचवलं आणि तो तिला म्हणाला, ओके ओके, तू ऐकणार नाहीस ना? स्वीटीने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली. आणि आता आर्यननं त्याचा टी शर्ट काढला तसं स्वीटीने घुंगटमधून डोळे झाकून घेतले आणि त्यानं उठाबशा काढल्या, पुशअप्ससुद्धा काढले आणि टी शर्ट घालायच्या नादी न लागताच तिच्याजवळ बेडवर बसला. तशी स्वीटी त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून लाजली आणि मागे सरकली. आर्यन म्हणाला, स्वीटी, आता कोणताच ड्रामा करायचा नाही, नाहीतर बघच यार, पहिली नाईट किती स्मूथ व्हायला हवी होती आपली. आणि आत्तापर्यंत आपल्या दोघांमध्ये बरंच काही व्हायला हवं होतं, पण अजून काहीच झालं नाही. हे पुशअप्स आणि उठाबशा काढायला लावतेस मला. आणि तुझं काय सुरू आहे ग हे नाही नाहीचा पाडा? चल ये, नाव आय कांट वेट, असं म्हणून त्यानं तिचा हात पकडून तिला अंगावर ओढून घेतलं. तशी स्वीटी आता संकोचली आणि पुन्हा मागे निघाली. इतक्यात त्यानं हात पकडला आणि म्हणाला, तू काही मला ओळखत नाहीस का? आणि फर्स्ट नाईट आहे म्हणून तर इतकं लाजायची अजिबात गरज नाही. आपल्या दोघात हे लाजणं वगैरे खूप आर्टिफिशियल वाटतं. नॅचरल तर तेव्हाच वाटतं जेव्हा आपण भांडून प्रेम करतो, असं म्हणून त्यानं तिचा पटकन घुंगट काढला आणि आर्यन शॉक झाला. आणि शॉक लागल्यासारखा धक्का बसून मागे तसाच रांगत रांगत बेडवरून खाली उतरला आणि त्यानं पटकन टी शर्ट घातला आणि म्हणाला, परी तू? तशी परी आता खूप हसायला लागली आणि बेडवरून खाली उतरली आणि म्हणाली, यस आर्यन, मी आहे. आणि आर्यन म्हणाला, यार हे काय सुरू आहे, आजच्या दिवशी तरी मला सोडायचं ना? आणि परी खूप हसून म्हणाली, आर्यन, अरे आजचा दिवस शेवटचा दिवस होता तुझी मस्करी करण्याचा, आणि आता आमचं काम झालं. आणि आर्यन तोंड लटकवून म्हणाला, अगं पण स्वीटी कुठं आहे? आणि मधू म्हणाली, स्वीटी दिदी इथे आहे, असं म्हणून दोघी पडद्याच्या आडून बाहेर आल्या. आणि आर्यन म्हणाला, मधू, तू सुद्धा इथे आहेस होय? आणि हे सगळं कोणी केलं प्लॅन? लेट मी गेस, हे सगळं जिजूचं काम आहे, राईट? परी म्हणाली, राईट. आणि तुला संशय येऊ नये म्हणून ते घरी गेले आणि आता आम्ही सुद्धा निघालोय. तुम्हारी वाईफ और तुम्हारी फर्स्ट नाईट, तुम्ही को मुबारक, असं म्हणून तिनं स्वीटीला त्याच्यासमोर उभे केलं. आणि आर्यन म्हणाला, थँक्यू सो मच. पण आत्ताही आर्यनला विश्वास नव्हता की ती स्वीटीच आहे. त्यानं पुन्हा खाली वाकून तिचा चेहरा बघितला आणि ती स्वीटीच होती. मग परीनं त्याची फजिती झालेला तेवढाच तो व्हिडिओ शूट केलेला तिचा मोबाईल घेतला आणि मधू परी बाहेर आल्या आणि त्या खूप हसत होत्या. आणि आता आर्या जवळ मधू थांबली एका रात्रीसाठी आणि परी घरी गेली आणि तिने इंद्राला आरवला लगेच तो व्हिडिओ पाठवला आणि ते दोघेही घरात बसून आपल्या आपल्या हसत होते.
मग पुन्हा फायनली दरवाजा लॉक करून घेतला आर्यननं. स्वीटी आता संकोचून तिथेच उभा होती आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं. मग ती गेली आणि दुधाचा ग्लास घेऊन तिनं त्याच्यासमोर पकडला. आर्यननं गुपचूप ते दूध पिलं आणि ग्लास घेता घेता तिच्या हातावर त्यानं हात ठेवला आणि स्वीटीने लाजून हात मागे घेतला. घोंगड तसाच घेतलेला होता आणि हातांची चुळबुळ सुरू झाली तिच्या. घोंगड घेतलेल्या स्वीटीवर तशीच तीक्ष्ण नजर रोखूनच आर्यनने अख्खच्या अख्खं दूध पिऊन टाकलं. तिनं तो रिकामा ग्लास घेण्यासाठी हात पुढे केला आणि आर्यनने तिच्याकडे ग्लास न देता तिथेच ठेवला आणि अचानक तिला अलगद मिठीत उचलली आणि हळूच बेडवर बसवली. तसं स्वीटी फार शहारून गेली होती. मग ती पुन्हा सावरून व्यवस्थित बसली आणि त्यानं आता आधीच खूप टाईम वेस्ट झाला होता म्हणून जास्त वेळ न लावता तिचा नाजूक हात हातात घेतला आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले आणि हनीमून नाईट सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तसं स्वीटीने फार लाजून लाडिकपणे तिची मान एका बाजूला वळवली आणि आता आर्यनने हळूच तिच्या पायाला स्पर्श केला आणि स्वीटीनं लाजून दोन्ही पाय तिच्या घागऱ्याच्या आत लपवले. आर्यनने तिचा घुंगट हळूच वर केला आणि तिच्याकडे पाहिलं तर माशाल्लाह, आउटस्टँडिंग दिसत होती ती. ब्युटिफुल, ऑसम, कमाल, धमाल, बेमिसाल असं सौंदर्याचं वर्णन करणारा प्रत्येक शब्द आज तिच्यापुढे फिका पडत होता. आणि कोणतीही मुलगी सगळ्यात जास्त सुंदर कधी दिसत असेल तर याच रात्री, असं आर्यनला वाटलं. कारण ती पहिल्यांदा तिच्या पियाजीसाठी जगातले सगळे साज शृंगार करत असते, जसे आत्ता तिनं केले होते. ती भरगच्च अशी हेवी ज्वेलरी, हातातल्या भरपूर अशा बँगल्स, नाकात नथनी, बिंदी, हे सगळं कोणासाठी तर फक्त त्याच्यासाठी. तिनं आता लाजून नजर खाली झुकवली होती आणि तो तिच्याकडे बघून नजरेनंच तिचं सौंदर्य पीत होता. मग आता तो उठला आणि त्यानं त्याच्या हातानंच एक एक मेणबत्ती विझवायला सुरुवात केली. इकडे एक एक मेणबत्ती विझत होती. रूममध्ये अंधार होत होता. तसतशी स्वीटीच्या हृदयाची धडधड वाढत होती आणि आर्यनने आता म्युझिक सिस्टीम जवळजवळ जात काहीतरी केलं आणि त्याच्या आवडतं गाणं लावलं आणि तो पुन्हा तिच्याजवळ येऊन बसला. म्युझिक ऑन झालं आणि त्यानं तिच्या गोऱ्या गालावरून मोरपिसासारखी त्याची बोटं फिरवली. स्वीटी त्याच्या स्पर्शानं पुन्हा शहारली आणि तिचे श्वास वाढायला सुरुवात झाली आणि आता गाणं सुरू झालं. इन लम्हों के दामन में पाकीज़ा से रिश्ते हैं, कोई कल्मा मोहब्बत का दोहराते फरिश्ते हैं, खामोश सी है ज़मीं हैरान सा फलक है, एक नूर ही नूर अब आसमां तलक है, नगमे ही जागती सोती फिजाओं में, हुस्न है सारी अदाओं में, इन लम्हों के दामन में बाकीज़ा से रिश्ते हैं, कोई कल्मा मोहब्बत का दोहराते फरिश्ते हैं. आणि आता हे सुंदर असं रोमॅन्टिक सॉन्ग सुरू होतं आणि आर्यन तिच्या झुकलेल्या नजरेत नजर मिसळून तिचा एक एक दागिना तिच्या अंगावरून बाजूला करत होता आणि स्वीटी लाजून चूर झाली होती आणि त्याच्या मिठीत येण्यासाठी खूप आतुर झाली होती.